नमो बुद्धाय, जय भीम। सर्व श्रद्धावान धम्मप्रेमी बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो, आपणा सर्वांना माहीतच आहे, महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध हे जेव्हा महापरिनिर्वाण जात होते, भगवंतांनी आपलं स्वतःचं महापरिनिर्वाण जाहीर केलं। आणि भगवंताचं महापरिनिर्वाण जेव्हा जाहीर केलं, तेव्हा भगवंताला भिक्षू आनंद, भगवंताचे जे पटशिष्य आहेत भिक्षू आनंद, यांनी भगवंताला प्रश्न केला की भगवान, आपल्या महापरिनिर्वाणानंतर आमचा शास्ता, आमचा मार्गदाता कोण? तेव्हा भगवंताने भिक्षू आनंदाला सांगितले की आनंदा, माझ्या महापरिनिर्वाणानंतर तुमचा शास्ता हा धम्म राहील। जो धम्माला पाहिल तो मला पाहिल, जो धम्माची सेवा करेल तो माझी सेवा करेल। अशा पद्धतीने हा भगवंताचा उपदेश लक्षामध्ये घेऊन मागील जवळजवळ 18 ते 20 वर्षापासून ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणाहून भगवंताचे जे पवित्र स्थळ आहेत, जसे की बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, लुंबिनी, हे महत्त्वाची जी 4 ठिकाणं आहेत, या 4 ठिकाणांना खेड्यापाड्यातील अगदी समाजातील दुबळ्या घटकापर्यंत त्यांची या 4 ठिकाणांना भेट देता यावी। भगवंताच्या जीवनातील हे महत्त्वपूर्ण 4 ठिकाणं आहेत, या 4 ठिकाणांना भेट देता यावी म्हणून मागील 18 ते 20 वर्षापासून आपण या 4 ठिकाणांना भेट देण्यासाठी आणि सोबतच इतर जवळपास छोटे मोठे सर्व बारकाईने धरले तर 70 ते 72 ठिकाणं आपण लोकांना दाखवतोय। आणि या 70 ते 72 ठिकाण बघून जवळजवळ हा संपूर्ण प्रवास 20 दिवसाचा प्रवास आहे। आणि या 20 दिवसाच्या प्रवासामध्ये आपण उपासकांना भोजनाची व्यवस्था, जेवण, नाश्ता, चहा, राहण्याची व्यवस्था आणि जवळपास 70 ते 72 ठिकाणं आपण दाखवतोय। सालाबादाप्रमाणे याही वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये अशोक विजयादशमी येत आहे 20 तारखेला। अशोक विजयादशमी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी या ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद येथून बुद्धगयेची धार्मिक धम्म सहल आपण आयोजित करत असतोय। याही वर्षी 20 ऑक्टोबरला अशोक विजयादशमी आहे आणि अशोक विजयादशमीच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात 21 ऑक्टोबर 2026 रोजी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणाहून बुद्ध दर्शन धार्मिक धम्म सहल निघत आहे। आतापर्यंत जवळजवळ 17 ते 18 सीट बुकिंग झालेली आहे। आपल्यापैकी जर कुणाला यायचं असेल, आपल्या घरातून कुणाला यायचं असेल, आपल्या नातेवाईकातून कुणाला यायचं असेल तर आपलं आजच सीट बुकिंग करा। दान मूल्य एका उपासकांचा खर्च, धम्म सहलीचा टोटल पूर्ण 20 दिवसाचा खर्च हा फक्त आणि फक्त 13,000 रुपये आहे। आणि या 13,000 रुपयामध्ये 20 दिवस तुमचं जेवण, नाश्ता, चहा, जाणं येणं आणि सर्व राहण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करत आहोत। आणि म्हणून ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आजच आपलं सीट बुकिंग करा। सुरुवातीला आपलं सीट बुकिंग करण्यासाठी 5,000 रुपये ॲडव्हान्स भरायचे आहेत। 5,000 रुपये ॲडव्हान्स भरल्यानंतर आपलं सीट पक्क होईल।
आणि सीट पक्क झाल्यानंतर उर्वरित जी रक्कम आहे ते गाडीमध्ये बसताना आपण जमा करायची आहे. संपूर्ण 20 दिवसामध्ये धम्मसहलीमध्ये पंचशील पालन करावं लागणार आहे. संयोजकाच्या ठरलेल्या वेळेपत्रकानुसार आपल्याला सर्व त्या ठिकाणी गाईडलाईन मार्गदर्शन केलं जातं. प्रत्येक ठिकाणाची माहिती, प्रत्येक ठिकाणी वंदना, प्रवचन, त्या स्थळाची माहिती, त्या स्थळांचा इतिहास, त्या स्थळावरती भगवंताच्या जीवनामध्ये कधी केव्हा कशी कोणती घटना घडली आणि ती कधी घडली, अशा पद्धतीनं सविस्तर त्या धम्मसहलीमध्ये आपण उपासकांना मार्गदर्शन करत असतोय. आणि म्हणून मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबोधी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद, माझा मोबाईल नंबर आहे 8007174657 अर्थात 8007174 या भ्रमणध्वनीवरती आपलं सीट आजच बुकिंग करू शकता. याच नंबरवरती आपण फोनपे वरती पैसे पाठवून आपण आपलं सीट पक्क करू शकता. प्रिय सज्जनांनो, मानवाच्या जीवनामध्ये आयुष्यभर कामं असतात, अडचणी अनेक प्रकारच्या असतात, परंतु त्या अडचणीतून, त्या संकटातून आणि या घर संसार प्रपंचातून आपण वेळ काढून या पवित्र धार्मिक ठिकाणांना भेट देण्यासाठी आपण अवश्य आमच्या धम्मसहलीमध्ये सहभागी व्हावं. आम्ही आमच्या धम्मसहलीतील उपासकांची कशी व्यवस्था करतो, राहण्याची, जेवणाची, भोजनाची, प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीने दाखवतो, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपलं मावसाळा धम्मसहल नाव लक्षात ठेवा. यूट्यूबवरती जाऊन मावसाळा धम्मसहल हे नाव सर्च करा. त्यावरती संपूर्ण आतापर्यंत जेवढ्या काही धम्मसहली झालेल्या आहेत त्या लोकांचे पूर्ण त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. आपले 2 चॅनल आहेत, लक्षात ठेवा. बुद्धभूमी मावसाळा हे एक धार्मिक चॅनल आहे आणि मावसाळा धम्मसहल हे एक स्पेशल सहलीसाठी चॅनल आहे. या दोन्हीही चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करत राहावं आणि बुद्धगयेसाठी आजच आपलं सीट बुकिंग करा. नमो बुद्धाय, जय भीम.